तुमचं सरनेम काय आहे? माझं नाव लक्ष्मण गंगाधर इसाई, राहणार पारडा, नागपूर यांच्या मार्फत हे उपक्रम राबवलेलं आहे। तरी या पाण्यामुळं हे उपक्रम दिला होता आम्हाला के मॅडम आणि आपले हे खंदारे सर यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि सांगितलं बुवा की हे असा फळ वगैरे घ्या, तलाव मोठा, याचं बरंच याचा फायदा झालेला आहे शेतकऱ्याला। कारण की आम्ही मग यांना आमचे संपर्क साधला, आम्ही आमच्या सगळ्या 20 शेतकऱ्याला आम्ही कळवल्याच्या नंतर आमची एक मीटिंग घेतली आणि सांगितलं, आम्ही प्रत्येक लोकवाटा भरला। आता प्रत्येकानंच कोणी हळद लाव, कोणी संत्रा लाव, कोणी आपलं पेरू लावले, कोणी कपास लावला, कोणी आता इथून पुढं गहू हरभरा वगैरे पेरणार आहेत। तर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला एक वाल काढून दिलेला आहे। आणि पहिलं कसं होतं की आम्हाला रात्री बेरात्री पाणी द्यायला यायचं काम होतं, आता ते आम्हाला यायचं काम नाही, कारण की आमच्या महिला पण इथं भिजू शकतात दिवसा। आता पहिलं इचुकाट्याचं कसं आहे, जनावरं हे डुकरं रानडुकरं वगैरे याच्या भीतीमुळे आम्ही हे जरा हलदीक घालतो। त्याच्यानंतर आता हे जे प्रोजेक्ट आहे हे अत्यंत चांगलं आहे। आमच्या बैलाला पण लाईटवर पाणी पाजायची गरज नाही, आणि आम्हाला म्हणजे जवळपास 40 ते 50 एकर आमचं शेत भिजत आहे। तर प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही एक वाल काढून दिलेला आहे, इकडं आउटलेट काढून दिलेलं आहे। जास्त पाणी झालं की ओव्हरलोड पाणी असलं की इकडे जाते, आणि नंतर प्रत्येक 20 शेतकऱ्याचा अत्यंत फायदा म्हणजे आमच्या उत्पन्नात जवळपास 4-5 क्विंटल वाढीव उत्पन्न झालेलं आहे। यांच्यामुळं आम्हाला आता लाईटची काय आवश्यकता राहील नाही, मोटर लावायचं काम नाही, काय नाही। नाही तर प्रत्येक पहिल्यानं रात्री बेरात्री येत जाय आम्ही अंधाराखुंदाराचं, ते आता आमची भीती दूर झाली। याच्यामुळे आम्हाला आता बराच फायदा म्हणजे का, आम्ही आता उन्हाळी पण काही बी घेऊ शकतो। आणि जनावराला, मोकाट जनावराला माकडं वगैरे येतात तर पाणी पितात, दुसरे पुन्हा रोही वगैरे येतात तर पाणी पिऊन जातात। बैलाला, जनावराला, गाई ढोरा वासराला काही दंडाळायचं काम नाही, आपोआप इथं पाणी प्यायला सुविधा उपलब्ध आहे। तरी पण YRA आणि SDB या हे उपक्रमाबद्दल आम्हाला यांनी दिला, त्यांच्याबद्दल त्याचे आम्ही खूप आभारी आहे।